तर नमस्कार मित्रांनो. तर ऑलमोस्ट तुम्ही सगळे ओके असतात आणि आज आपण करणार आहोत पायाची बिर्याणी. तर हे बघा पाय आणलेत मी 8 पाय आणलेत. ही बिर्याणी आपल्याला लागणार आहे अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, टोमॅटो बारीक करून घ्यायचं, कांदा आणि मिरच्या. तर पहिल्यांदा आपण काय करू, पाय निब्बर असतात त्यामुळे पहिल्यांदा आपण थोडे शिजून घेऊ पहिल्यांदा. तर चला त्यासाठी आपल्याला आता पहिल्यांदा आपल्याला कुकर गरम झाले तर त्यामध्ये आपण तेल टाकू. तेल गरम झाले आपलं तर त्यामध्ये आपण कांदा टाकू आणि हा पूर्ण कांदा वापरायचा नाही, यातला अर्धा कांदा वापरायचा, अर्धा नंतर वापरायचा. तर यातला आपण अर्धा कांदा आता वापरू. तेल गरम झाले बघा आता. तर आपला कांदा गरम झालाय आता त्यामध्ये आपण अद्रक पेस्ट टाकू. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आता त्याच्यामध्ये आता चीज टाकून दिले आपण पाहिजे आपले. मध्ये आपण मीठ टाकू आता चवीप्रमाणे. मीठ थोडंच वापरायचं कारण की आपल्याला नंतर भातामध्ये पण मीठ वापरायचे. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू. पाणी टाकले झाकण लावून घेतो आपण त्याचं आणि गॅसचा फ्लो फुल करून टाकू. भाताची तयारी करूत आता पातेल्यामध्ये. त्यासाठी आपला खाडा मसाला आणि तेल लागणार आहे फक्त. त्यासाठी तांदूळ व्यवस्थित दिसून घ्यायचे. तांदूळ धुतल्यानंतर कमीत कमी 10 मिनिटं त्याला भिजू घालायचे. तांदूळ भिजू घालून 10 मिनिटं झालेत आता आपण. तर आपलं पातेलं गरम झाले त्यात तेल टाकत आपण. आता 1-1.5 पोळी तेल टाकायचं. तर तेल गरम झाले आपलं त्यात खाडा मसाला टाकून देत आपण. खाडा मसाला टाकून पाणी टाकून द्यायचं. आता पाण्याला उकळी आली आपल्या. आता त्यात आपण तांदूळ टाकून देत. आता तर आपले पाय सगळे शिजलेत. आता ह्याला आपण रोस्ट करू पहिलं. तर त्यासाठी कढई घ्यायची, मसाल्याचं करायचं आपल्याला. कढई घ्यायची, कढई गरम झाली आपली त्यात तेल टाकूत आपण. तेल आपलं आता गरम झाले त्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूत. आता तर अद्रक लसूणची पेस्ट टाकली आपण त्यामध्ये आता कांदा टाकूत आपण जे आपण ठेवला होता साईडला. कांदा, टोमॅटो पण टाकून देते आताच आणि कोथिंबीर. त्यामध्ये थोडा पुदिना टाकायचा. थोडं साईडला सारून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला आता मसाला टाकायचा आपले घरचे. त्यामध्ये थोडी हळद, लाल तिखट 1-2 चमचे टाकायचं. टाका 2 चमचे. बिर्याणी मसाला आणला, बिर्याणी मसाला टाकायचा थोडा घरकुल मसाला टाकायचा आपल्या. टेस्टी करून
जे आपण कापून मिरच्या घेतल्या होत्या व्यवस्थित त्या टाकून द्यायच्या. आपण कांदा लसूण वापरायचं त्यात थोडा. ते आपण पाय उकळून शिजून घेतले होते ते टाकून द्यायचे. तर आपले तांदूळ शिजलेत आता, 80% तांदूळ शिजलेत आणि आपला आता मसाला पण तयार झाला आहे. तर आता तर पातेलं गरम झालं त्यात थोडं नॉर्मल तेल टाकायचं खाली लागू नये म्हणून. आणि ह्याच्यामध्ये जे आपण मसाला केलेला आहे पायाचा मटणाचा ते मसाला टाकून द्यायचा त्यामध्ये खाली साईडला. त्याला आपण व्यवस्थित सगळं हे करून घेऊ. तर त्यामध्ये टाकून देतो आपण आता हे. दोन लेअर करत आपण ह्याच्यात, एक टाकून ह्याच्यात त्यावर आपण भात टाकूत आता. तर हे टाकल्या खाली त्या एक लेअर आपण भातच टाकू राईसची, जे आपण राईस करून घेतलेला आहे. दोन लेअर करून टाकायचे त्याचे जरा व्यवस्थित लागते जरा. दोन लेअर दिलात आपण ह्याला आता. ते पूर्ण झाले आपले आता हे. तर आता आपण याला झाकूत म्हणजे व्यवस्थित दम भेटेल त्याला आता. ते बघा आपली झालेली आहे अशाच प्रकारे पाया बिर्याणी. मसाला खाली येणार त्याच्यामुळे आला नाही वरी. तर अशा प्रकारे आपली पाया बिर्याणी झालेली आहे आणि एकदम खलास, एक नंबर. तर या मित्रांनो जेवायला मसाला खाली राहिलाय. आणि तर मित्रांनो बिर्याणी कशी वाटली नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि ही बिर्याणी प्रत्येकाने करून खा. पाया बिर्याणी शरीरासाठी पौष्टिक असते. गेल्यावेळेस मी पाया सूप केला, आता ह्यावेळेस पाया बिर्याणी केली. तर चला मित्रांनो बाय.